नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता पंकज निरूपाला म्हणत असतो, काय गे मम्मा, काय चाललंय काय तुझं? त्या सत्याचे आणखी किती गोडवे गाणार आहेस तू? सतत सत्या 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 करत असतेस. मला खूप चिड येत्या, लक्षात ठेव. त्यावर निरूपा म्हणत असते, या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा मी कसा कारणीभूत आहे? त्यावर निरूपा म्हणत असते, कारण तुला एक काम धड करता येत नाही. त्या दिवशी जर तू मी दिलेलं काम परफेक्ट केलं असतेस ना, तर आज हा सत्या आपल्यात नसता. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा मी माझं काम परफेक्टच केलं होतं. आता त्या समोरच्या माणसाने जर या सत्याला व्यवस्थित उडवलं नाही, ठोकलं नाही, तर माझी काय चूक आहे? आता नेमकं या दोघांचं बोलणं मीराने ऐकलेलं असतं आणि मीराला कळून चुकलेलं असतं की म्हणजे सत्यजितचा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो ॲक्सिडेंट नसून घातपात आहे. आणि हा घातपात निरूपा आणि पंकजने मिळून करवला आहे. अशातच आता मीरा स्वतःशी बोलते, इच्छा तर अशी होते या क्षणाला जाऊन या दोघांना चांगलं बदडून काढावं आणि थेट पोलिसात द्यावं, पण नाही, यांच्या तोंडातून अजून काही सत्य बाहेर पडू शकतात. त्यामुळे मीरा पुढचं बोलणं ऐकत असते. लगेचच आपण पाहतोय आता निरूपा पंकजला म्हणत असते, पंकज खरं तर ना मला असं वाटलं होतं, तुझं शिक्षण एवढं जास्त आहे, तुझ्याकडे अनेक डिग्र्या आहेत, मग एखादं प्लॅन करताना तू एकदम विचारपूर्वक प्लॅन करशील. पण काय कसलं, शेवटी तो सत्या वाचला आणि वाचला तर आपल्याला डोक्याला भार झालाय, खायला भुईला भार. त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो, मम्मा हवं असेल ना तर तू मला एकदा पुन्हा सांग, त्या सत्याला त्याच गाडीखाली पुन्हा एकदा आणतो, त्या ड्रायव्हरला थोडेफार पैसे पुन्हा देऊ. त्यावर निरूपा म्हणत असते, नाही हा नाही, अजिबात नाही. एकदा ज्या माणसाकडून आपण असल्या प्रकारचं काम करून घेतलं ना, पुन्हा त्याच माणसाला गाठायचं नसतं, नाहीतर तो आपल्याला ब्लॅकमेल करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा अगदी बरोबर बोलतेस तू. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता मीराने या सगळ्या प्रकरणाचं आता व्हिडिओ फुटेज तयार केलेलं असतं आणि पंकज आणि निरूपाला याबाबत तीळ मात्र ही खबर नसते. इकडे आपण पाहतोय मीराच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मीरा स्वतःशी बोलत असते, आज या दोघांचा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय मीरा थेट त्या ठिकाणी गेलेली असते ज्या ठिकाणी सत्यजितचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यात आलेला असतो. त्या ठिकाणी गेल्या गेल्या आता मीराला 2-3 जण भेटतात. ते म्हणत असतात, मीरा बहिणी अगं इथे काय करतेस तू, आणि सत्यादादा कसा आहे? त्यावर मीरा म्हणत असते, हे आता बरे आहेत, पण भाऊजी मला तुमची मदत हवी होती. त्यावर त्यातला एक जण म्हणत असतो, मीरा बहिणी सांग काय मदत हवी आहे तुला? जी काही मदत हवी असेल ती मी करायला तयार आहे. लगेचच आता मीरा म्हणत असते, भाऊजी त्या दिवशी ह्यांचा ॲक्सिडेंट झाला ना, त्यावेळेचं इथलं आजूबाजूचं CCTV फुटेज जर मिळालं तर खूप बरं होईल. त्यावर लगेचच आता तो सत्याचा मित्र म्हणत असतो, मीरा बहिणी तू काही काळजीच करू नको, मी आत्ताच्या आत्ता जवळपास कुठे CCTV फुटेज आहे का ते तपासतो आणि मग तुला फोन करतो. त्यावर मीरा म्हणत असते, ठीक आहे भाऊजी, आठवणीने करा हा. त्यावर तो मित्र म्हणत असतो, ओके मीरा बहिणी काळजी करू नकोस, सत्यादादासाठी काहीही करीन मी. आणि अशातच मीरा तिथून आपल्या घरी जात असते आणि इकडे सत्याचा तो मित्र CCTV फुटेजची माहिती काढत असतो. अशातच आपण पाहतोय आता मीरा घरी आल्या आल्या आपल्या बेडरूममध्ये जाते आणि तिथे हा जो सत्य असतो तो म्हणत असतो, काय ग धूमकेतू, अचानक कुठे गायब झाली होतीस तू? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, सॉरी, तुमचं आत्ताचं जेवण आणि गोळ्या द्यायचे राहिल्यात ना? त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, भय की, पण त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, पण त्यावर लगेचच मागून निरूपा आलेली असते. ती म्हणत असते, मीरा
तुला ना सत्याची काळजी करायची गरज नाही, आता त्याची आई हाय. हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपानेच यांना जेवण दिलं असणार ह्याची खात्री मीराला झालेली असते आणि मीरा म्हणत असते, काय सासूबाई, म्हणजे ह्यांना जेवण तुम्ही दिलं तर? त्यावर सत्या म्हणत असतो, होय धूमकेतू, आईनेच मला जेवण दिलं आणि गोळ्या बी दिल्या. त्यावर लगेचच आता मीरा निरूपाकडे वळून पाहते आणि स्वतःशी बोलत असते, तुम्ही माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला, आता लवकरच तुमचा पर्दाफाश करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय मी. अशातच आपण पाहतोय मागून आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू, यापुढे तुला जर मला जेवण द्यायला नाही जमलं ना तर काही काळजी करू नको, माझी आई हाय, ती मला देईल जेवण. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, वय की तसं बी आता या मीराची काही गरज नाहीच आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता मीराच्या मोबाईलवर सत्याच्या त्या मित्राचा फोन आलेला असतो आणि तेवढ्यात मीरा फोनवर बोलू लागते. तो मित्र म्हणत असतो, मीरा बहिणी, तू सांगितल्याप्रमाणे काम केलंय मी आणि ते CCTV फुटेज शोधून काढलंय. त्याच्यामध्ये आपल्याच घरातील तो पंकज आणि निरूपा मावशी हे दोघं दिसत आहेत बोलताना आणि त्यात ते दोघं एका ड्रायव्हरला काही पैसे देताना आणि काही कुजबुजताना दिसत आहेत. पण मीराबाईंनी याच ड्रायव्हरकडून नक्की सत्यदादाचा ॲक्सिडेंट झाल्याची मला दाट शक्यता वाटते. त्यावर मीरा म्हणत असते, मग त्या गाडीचा नंबर वगैरे काय दिसतो का? त्यावर लगेचच आता तो मित्र म्हणत असतो, मीराबाईंनी मी काढलेलं फुटेज तुझ्या मोबाईलला पाठवतो, तू पण जरा चेक कर. त्यावर मीरा म्हणत असते, थँक्यू भाऊजी, थँक्यू, पाठवा तुम्ही. आता मेरूपा आणि सत्याने मीराचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि ते दोघं कन्फ्यूज झालेले असतात की ही मीरा नेमकं कोणाबरोबर आणि कोणत्या नंबरबद्दल बोलत आहे. अशातच आपण पाहतोय मीराने फोन ठेवलेला असतो. लगेचच आता सत्या म्हणत असतो, काय ग धूमकेतू, कोणाचा फोन होता आणि कोणत्या नंबरबद्दल बोलतेस तू? त्यावर मीरा म्हणत असते, सांगते, सगळं काही सांगते. आणि अशातच आता निरूपा कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते की ही मीरा नेमकं काय करते. आणि अशातच आता मीरा सत्याला म्हणत असते, तुमचा जो काही ॲक्सिडेंट त्या दिवशी झाला ना, तो ॲक्सिडेंट झालेला नाहीये, तर तो ॲक्सिडेंट घडवण्यात आलाय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे निरूपा हादरलेली असते. निरूपा स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे या मीराला काही पुरावे सापडलेत की काय? तो ड्रायव्हर तर या मीराच्या हाती लागला नाही ना, ज्याने सत्याचा ॲक्सिडेंट घडवला आमच्या सांगण्यावरून. आणि अशातच आता निरूपा हादरलेली आहे. हे मीराने बरोबर पाहिलेलं असतं आणि मीरा म्हणत असते, बरोबर ना सासूबाई, त्या दिवशी यांचा जो ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट झालेला नाही आहे ना, तुम्हीच. आणि अशातच मीरा थोडी थांबते. लगेच निरूपा म्हणत असते, काय 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 तुम्हीच? त्यावर मीरा म्हणत असते, अजून तरी माझ्या हातात तो पुरावा नाही आहे म्हणून मला काही बोलता येत नाही आहे, पण येऊ दे ना, उद्यापर्यंत तो पुरावा देखील माझ्या हातात येईल आणि मग खोटा चेहरा करून फिरणाऱ्या लोकांना मी चांगलीच उघडी पाडणार आहे. असं आता मीराने निरूपासमोर म्हणताच निरूपा स्वतःशी बोलत असते, वाट लागली, आता तर काही खरं नाही. आणि अशातच निरूपा गपचूप आपल्या बेडरूममध्ये जाते. तेवढ्यात सत्या म्हणत असतो, धूमकेतू, नको ते काय करत बसली आहेस तू? काय गरज आहे तुला या सगळ्या मागे जायची? अगं झालं ते गेलं, सोडून देतो विषय. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे रिया आलेली असते. रिया म्हणत असते, मीराबाईंनी सत्या दादा नेमकं कोणत्या विषयाबद्दल बोलतोय? त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराने सांकेतिक भाषेमध्ये रियाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर रिया म्हणत असते, सत्या दादा काय बोलतोयस तू हे? अरे तुझ्या मागे कोणीतरी हात धुवून लागलंय आणि त्या व्यक्तीला असं सोडून द्यायचं? अरे तू सत्या दादा आहे, सत्या दादा. नडायला लागलास की नडतोस ना, भिडतोस ना, मग आता का मागे हटतोयस तू? तुझी बायको तुझ्यासारखं वागायला लागली तर तुला तसं नको आहे का? त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, हे बघ रिया, मला ना आता खरंच पहिल्यासारखं वागायचं नाहीये. पहिलं बेकार वागत होतो त्यावेळेला आईचं प्रेम मिळत नव्हतं, आता चांगला वागायला लागलोय तर आईचं प्रेम भेटायला लागलंय, त्यामुळे पुन्हा वाईट वागायची इच्छा होत नाहीये माझी. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, सत्या दादा
तुला एक गोष्ट जर दाखवली ना तर तुझं डोकं आत्ता फिरेल, पण तुझी तब्येत बरोबर नाही म्हणून दाखवत नाहीये. असं बोलून रिया तिथून निघून जाते. त्यावर सत्या म्हणत असतो, ए धूमकेतू, काय बोलली का ही रिया, आणि अचानकपणे का निघून गेली? त्यावर मीरा म्हणत असते, ते तुम्ही नंतर तिलाच विचारा. आणि मग मीरा थेट सुधाकर ज्या ठिकाणी असतात बेडरूम मध्ये त्या ठिकाणी जाते. इकडे आपण पाहतोय आता पंकज जवळ निरूपा आलेली असते. निरूपा पंकजच्या साटकन कानाखाली देत म्हणत असते, वाट लावलीस ना? त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, एक तर येऊन माझ्या कानाखाली मारलीस आणि वर मला म्हणतेस वाट लावलीस. अगं असं का बघतेस तू, काय केलंय मी? त्यावर निरूपा म्हणत असते, माती खाल्लीस तू, माती. त्यावर मात्र पंकज म्हणत असतो, मम्मा तुला कळतं की नाही, माती का खाईन मी आणि कशा संदर्भात माती खाल्ली आहे? त्यावर निरूपा म्हणत असते, सत्या संदर्भात. त्या दिवशी तू ज्या माणसाला सत्याला मारण्यासाठी निवडलास त्या माणसाने माती खाल्ली आहे. तो आता माणूस या मीराच्या हाती लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा आधी तर एक गोष्ट क्लिअर करतो, तो माणूस या मीराच्या हाती लागूच शकत नाही, कारण त्या दिवशी जे काही घडलं त्यावेळेला तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे तिथे सांगणारा चष्मदीत गवा समोर येणारच नाहीये. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, बावट माणसा, हल्ली कोणी माणसासमोर नसली ना तरी CCTV कॅमेरे असतात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकज हादरतो. तो म्हणत असतो, हो हो मम्मा, ज्या ठिकाणी सत्याचा ॲक्सिडेंट घडला त्या ठिकाणी समोरच CCTV कॅमेरा होता आणि आपण त्या ड्रायव्हरला पैसे देतानाही त्या CCTV मध्ये दिसत असेल. हे वाक्य ऐकल्यावर निरूपाने आता बाजूलाच उडी मारलेली असते. ती म्हणत असते, वाट लागली, या बबड्याच्या नाद्यात आता माझी देखील बबडीगिरी होणार. आणि अशातच आपण पाहतोय हे दोघं आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी वेगळा कोणता तरी मार्ग शोधत असतात. त्यावेळेला निरूपा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, ही शेवटची संधी आहे. यातून जर वाचायचं असेल ना तर काहीतरी योग्य पद्धतीने डोकं लढव. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा आता एकच आयडिया सांगतो, आता आपण एकाला ठार मारायचं. ती व्यक्ती म्हणजे सत्या नाही तर त्याची बायको मीरा. कारण मीरा जर गेली ना तर हा सत्या पूर्णपणे वेडा होईल आणि नेहमी तुझंच ऐकत राहील, तुझा गुलाम होईल तो गुलाम. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, अरे वा, एक नंबर बोललास तू, मलाही तुझं म्हणणं पटतंय, पण या मीराला नेमकं मारायचं कसं? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीराला मारण्यासाठी पंकज त्याच्या परीने प्लॅन तयार करत असतो. पण तेवढ्यात मीरा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मीराला हलक्यात घेऊ नको. मीरा कधी तुला डोईजड होईल ना कळणार सुद्धा नाही आणि मग तू 12च्या भावात जाशील. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीराला मारण्यासाठी पंकजने असा काही प्लॅन तयार केलेला असतो जो ऐकून निरूपा एकदम खुश होते आणि बोलू लागते, या प्लॅननुसार तर आपण त्या मीराचे 12 वाजवू शकतात आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की आपण मीराला मारलंय म्हणून. अशातच पंकज आणि निरूपा हसू लागतात. अशातच आपण पाहतोय आता मीरा सुधाकरांच्या बेडरूममध्ये गेलेली असते. त्यावेळेला आजी आणि सुधाकर बोलत असतात. आजी म्हणत असते, काय ग मीरा, काय झालंय? त्यावर मीरा म्हणत असते, आजी, बाबा, आता मी तुम्हाला असं काहीतरी दाखवणार आहे किंवा सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हालाही खूप धडकी भरेल, पण त्यानंतर नेमकं काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि अशातच आपण पाहतोय मीराने मागचा पुढचा विचार न करता सुधाकर आणि आजीला तो व्हिडिओ दाखवलेला असतो ज्यात निरूपा आणि पंकज त्या ड्रायव्हरला पैसे देत आहेत ज्याच्याकडून सत्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आणि याचा अर्थ सत्याला मारण्यासाठी निरूपा आणि पंकजनेच पैसे दिलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे ही हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जेव्हा सुधाकर यांना कळतं त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात, आय आता अति झालं, आता मला कोणीही थांबवू नका या निरूपाला धक्के मारून घरातून बाहेर काढण्यासाठी. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, सुधाकर, आता काय हवंय ते कर, अशा पद्धतीने हाकल नाही हिला की उद्या कोणत्याही कुत्र्यानेही हिला भीक घालायला नको. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो, तू पण चल, आज हिचा आपण चांगलाच मुखवटा सगळ्यांसमोर फाडून टाकू.
अगदी कॉलनीतल्या लोकांसमोर हिची अवस्था कळली पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, बाबा आज तुम्ही खरंच योग्य ते पाऊल टाकणार आहात. कारण ही बाई निरुपा आतापर्यंत फक्त आपल्या घरात उद्ध्वंस करण्याचा प्रयत्न करत होती, पण कधी वाटलं नव्हतं कोणाच्या जीवावर सुद्धा उठेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे रिया धावत आलेली असते. रिया म्हणत असते, मीराबहिणी मीराबहिणी. त्यावर लगेचच मीरा म्हणते, काय ग रिया, काय झालंय, एवढी का धाप लागली तुला. त्यावर रिया म्हणत असते, मीराबहिणी आता मी जे काही ऐकलंय ना ते ऐकल्यानंतर तुलाही धडकी भरेल. हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात, रिया बाळा काय ऐकलंयस ते सांग. त्यावर रिया म्हणत असते, आत्ता मी पंकज दादा आणि मॉमना बोलताना ऐकलं. त्यावेळेला पंकज दादाने आपल्या मीरा बहिणीला ठार मारण्याचा प्लॅन बनवलाय. हे वाक्य ऐकल्यावर मीरा सुधाकर आजी हादरतात. सुधाकर म्हणत असतात, बघ बघ आई, याची हिंमत किती वाढली आहे. म्हणजे सत्याचा जीव जाता जाता राहिला, आता मीराचा जीव घ्यायचा. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा का माहितीये का, कारण या निरुपाला कळून चुकलंय की माझ्या हातात या दोघांच्या विरोधात कोणत्या तरी पुरावा लागलाय. त्यावर सुधाकर म्हणत असतात, असं असेल ना तर या निरुपाला कोणतीच दया माया न दाखवता तिला थेट आता यमसदनी पाठवलं पाहिजे. अशातच आपण पाहतोय आता तिथे रवी आलेला असतो. रवी म्हणत असतो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचे इकडे, मी घरभर शोधतोय. त्यावर लगेचच आता रियाने रवीला जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर रवी सुद्धा हादरतो. रवी म्हणत असतो, बाप रे किती भयंकर आहे सगळं, पप्पा आता काय करणार आहात तुम्ही. त्यावर सुधाकर म्हणत असतात, चल बघ. आणि मग सुधाकरांनी हॉलमध्ये निरुपाला बोलवत थेट अशा पद्धतीने सगळं काही फुटेज दाखवत त्या ड्रायव्हरला देखील समोर आणलेलं असतं. आणि नंतर पंकज निरुपाला समोर घेत सटासट थोबाड फोडलेलं असतं. पंकज निरुपा म्हणत असतात, का मारताय. जेव्हा मीराने ते फुटेज दाखवलेलं असतं त्यानंतर निरुपाचं चांगलीच बोलती बंद झालेली असते. आणि त्यानंतर एका मागोमाग एक फटके जोरजोरात पडल्यामुळे आता निरुपाही चाट पडते. ती म्हणत असते, बाप रे या पंकजच्या नादात माझेही हाल कुत्र्यासारखे झालेत. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, अहो असं काय करताय, तुमची लग्नाची बायको हाय मी, मला असं मारून तुम्हाला काय मिळणार आहे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा मी सुद्धा तुमचा मुलगाच आहे ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकेकाला मारण्याचे प्लॅन करतोस काय. आणि अशातच आता धडाकेबाज कारवाई करत सुधाकर यांनी दोघांनाही फटकवलेलं असतं आणि धक्के मारून घरातून हाकलून दिलेलं असतं. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, खरं तर तुम्हाला पोलिसात दिलं पाहिजे, पण तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्हाला फक्त हाकलून देतोय. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आजच्या या मालिकेबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.